नमस्कार यूट्यूब फॅमिली, कशा आहात तुम्ही सर्वजण? आपल्या कीर्ती रेसिपी चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप 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 स्वागत आहे. तर मी आशा करते की तुम्ही मस्त आणि मजेतच असाल. तर आज मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे 2 वर्ष टिकणारे मिक्स डाळीचे सांडगे घरच्या घरी सोप्या पद्धतीने कसे बनवायचे. तर अगदी सविस्तरपणे मी तुम्हाला आजच्या रेसिपीमध्ये सांगितलेलं आहे. रेसिपी दरवेळेस सारखी खूप सोपी आहे आणि अगदी लहान-सहान टिप्स सहित मी रेसिपी शेअर केलेली आहे. त्यासाठी व्हिडिओ थोडा देखील स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. म्हणजे तुमचे देखील असेच सांडगे बनवून तयार होणार आहेत. अशा चमचमीत आणि झणझणीत रेसिपीज पाहण्यासाठी कीर्तीज रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतच बेल आयकॉनही प्रेस करा. चला, सर्वात अगोदर इथं आपल्याला एक मोठं स्टीलचं टोपलं घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये सर्व डाळी बघा एकाच भांड्याने मोजून घ्यायच्या आहेत. इथं मी कुकरचा डब्बा घेतलेला आहे. त्या कुकरच्या डब्याने एक डब्बा आपल्याला इथं चणा डाळ घ्यायची आहे. आता त्याच डब्याने मटकीची डाळ घेतलेली आहे. एक डब्बा चणा डाळ, त्याच डब्याने बघा एक डब्बा मटकीची डाळ घेतलेली आहे. त्या टोपल्यामध्ये एकत्र आता सर्व डाळी जे आपण घेणार आहोत तर त्या सर्व एकत्र करून घ्यायच्या आहेत. आता त्याच डब्याने बघा एक डब्बा इथं मूग डाळ घ्यायची आहे. ती पण आपल्याला या डाळीमध्येच घ्यायची आहे. नंतर आपल्याला बघा इथं उडीद डाळ घ्यायची आहे. अर्ध्यापेक्षा थोडासा कमी डब्बा म्हणजे जवळपास पावपेक्षा थोडासा जास्त डब्बा आपल्याला उडीद डाळ घ्यायची आहे. त्याने काय होतं, जे आपण वड्याचं म्हणजे सांडग्याचं जे मिश्रण आहे तर त्याला असा चिकटपणा यावा, चिकनाई यावी त्याच्यासाठी आपल्याला उडीद डाळ ही आवर्जून घालायची आहे. आता या डाळी आपल्याला मिक्स करायच्या आहेत आणि याला भरपूर अशी पावडर लावलेली असते. तर ते आपल्याला काय करायचं आहे, एका टोपल्यामध्ये भरपूर पाणी घ्यायचं, त्याच्यामध्ये त्या डाळी ओतायच्या आणि नंतर बघा इथं ज्या डब्याने आपण डाळी घेतलेल्या आहेत अगदी त्याच डब्याने अर्धा डब्बा इथं मी चवळीची डाळ घेतलेली आहे. आता या सर्व डाळी आपल्याला एका मोठ्या टोपल्यामध्ये काढून घ्यायच्या आणि 4 ते 5 पाण्याने याचं जे वरचं पावडरीचं पाणी असतं तर ते धुवून जाईपर्यंत आपल्याला 4 ते 5 पाण्याने डाळी धुवून घ्यायच्या आहेत. इथं डाळी धुवून घेतलेल्या आहेत. आता इथं टेरेसवर मी आलेले आहे. आता इथं बघा उन्हामध्ये आपल्याला या डाळी काय करायच्या आहेत, 2 तास सुकवून घ्यायच्या आहेत. आता या बघा इथं मी पॉलिथिनचं अंतरलेलं आहे इथं कॉटवर आणि त्याच्यावर आपल्याला या डाळी चांगल्या पसरवून घ्यायच्या आहेत आणि 2 तासानंतर आपल्याला हे घरातच फॅनच्या हवेला दिवसभर सुकवून घ्यायच्या आहेत. नंतर बघा त्या डाळी आपल्याला गिरणीमधून असं दळून आणायचे आहेत. इथं बघा हे सांडग्याचं जे मिश्रण आहे म्हणजे डाळी दळून आणलेले आहे त्याचं असं रवाळ असं याचं पीठ बनवून आणायचं आहे. आता इथं बघा ज्या डाळी दळून आणलेल्या आहेत तर त्या दळून आणलेलं त्याचं पीठ हे एका मी टोपल्यामध्ये काढून घेतलेलं आहे. आणि जास्त दळताना एकदम बारीक पण दळायचं नाही, असं रवाळ असं मोठा जो भरडा असतो तर तसं आपल्याला भरडून घ्यायचं आहे. आता इथं मोठं ताट घ्यायचं आहे आणि स्टीलचं बघा इथं मी मोठं ताट घेतलेलं आहे. ताटामध्ये हे आपल्याला जे डाळीचं जे पीठ आहे तर ते काढून घ्यायचं आहे. आता इथं ताटामध्ये बघा हे पीठ घेतलेलं आहे त्याच्यामध्ये सुरुवातीला हळद घालायची आहे. इथं 2 चमचे हळद घेतलेली आहे. नंतर याच्यामध्ये बघा काश्मीरी लाल तिखट घालायचं आहे. तर 2 चमचे मी काश्मीरी लाल तिखट घातलेलं आहे आणि 1 चमचा घरचंच लाल तिखट घालायचं आहे. असं 3 चमचे लाल तिखट घालायचं. नंतर याच्यामध्ये आपल्याला 2 चमचे जिरेपूड घालायची आहे. 2 चमचे धनेपूड घालायची. 1 चमचा गरम मसाला घालायचा. अर्धा चमचा हिंग घालायचा आहे. नंतर चवीनुसार मीठ घालायचं. इथं मी 2 चमचे मीठ घेतलेलं आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार मिठाचं प्रमाण कमी जास्त करू शकतात. नंतर इथं बघा लसणाची पेस्ट घालायची आहे. आता सांडगे बनवत असताना याच्यामध्ये लसूण हा भरपूर घालायचा आहे. जवळपास इथं मी 4 चमचे
लसणाची पेस्ट घातलेली आहे आणि भरपूर अशी चिरलेली बारीक कोथिंबीर घालायची। ही कोथिंबीर मी निसून कट करून ही धुवून नितळण्यासाठी जवळपास 2-3 तास ठेवली होती आणि ती कोरडी पडल्यानंतर बघा याच्यामध्ये घालायची आहे। आता हे कोरडे जिन्नस आपल्याला सर्व मिक्स करून घ्यायचे आहेत हाताने। आता हे सर्व बघा पिठामध्ये हे मिक्स करून घ्यायचं आणि एका मला दुसऱ्या मोठ्या टोपल्यामध्ये हे मिश्रण काढून घ्यावं लागेल। कारण कसं मी आज तुम्हाला डाळी भिजवून सांडगे बनवून दाखवणार नाही, तर डाळी वाळवून त्याचा जो भरडा आहे तर तो काढून मी तुम्हाला त्याच्या वड्या बनवून दाखवणार आहे, म्हणजे सांडगे। इथं बघा मी एक प्लास्टिकचं मोठं टोपलं घेतलेलं आहे त्याच्यामध्ये, कारण कसं हे पीठ मळून ठेवायचं आहे आपल्याला रात्रभर। मग नंतर काय होतं त्यातली जी कणी असते तर ती भिजते, मग त्याने ते फुगून जास्त होतं। म्हणून मी इथं प्लास्टिकचं मोठं टोपलं घेतलेलं आहे आणि आता याच्यामध्ये आपल्याला थोडं-थोडं पाणी घालायचं आहे। एकदमच पाणी घालू नका, थोडं-थोडं पाणी घालायचं आणि घट्ट असं हे पीठ मळून घ्यायचं आहे। तुम्ही एकदम जर पाणी घातलं ना तर हे मिश्रण पातळ होण्याची शक्यता असते। इथं बघा चांगलं असं पीठ मी मळून घेत आहे आणि कलर बघा काय सुरेख असा आलेला आहे। याच्यामध्ये आपण हळद, मीठ टाकलेलं होतं, तर हळदीने छान असा रंग आलेला आहे आणि पीठ पाहू शकतात हे वड्याचं जे मिश्रण आहे, तर हे बघा जास्त घट्ट नको आहे आणि जास्त पातळ पण नको आहे। हे असं मळून घ्यायचं आहे। आता हे पीठ आपण मळून घेतलेलं आहे हे मिश्रण। आता हे बघा याच्यावर ताट ठेवायचं आणि रात्रभर हे असंच झाकून ठेवायचं आहे। जर तुम्हाला आपल्याकडील मसाले ऑर्डर करायचे असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवर मेसेज करू शकतात आणि तिथून तुम्ही मसाले, लाल तिखट, वेगवेगळ्या चटण्या ऑर्डर करू शकतात। आता इथं दुसऱ्या दिवशी बघा आपल्याला सांडगे बनवायला घ्यायचे आहेत। इथं बघा टेरेसवर मी आलेली आहे आणि इथं बघा कॉटवर लोखंडी कॉट आहे, त्याच्यावर सुती कपडा एक अंथरला आणि त्याच्यावरून पॉलिथिन सीट अंथरून घेतलेली आहे। इकडं बघा सांडगे आता बनवायला सुरुवात करायची आहे। तर अगदी थोडंसं मिश्रण घ्यायचं आणि हाताला जर मिश्रण हे तुमच्या खूप चिटकत असेल ना तर हाताला थोडंसं पाणी लावून घ्यायचं। एका छोट्या पात्रात आपल्याला पाणी घ्यायचं आहे आणि मिश्रण थोडंसं घ्यायचं, पाण्यात थोडासा ओला हात करायचा आणि नंतर पीठ घेऊन त्याचे सांडगे तोडायचे। इथं आपले बघा सेम पद्धतीने सर्व मिश्रणाचे सांडगे बनवून झालेले आहेत। तर बघा एवढे मोठे सांडगे झालेले आहेत। आता हे कडकडीत उन्हामध्ये आपल्याला 2 दिवस वाळवून घ्यायचे आहेत, म्हणजे काय होतं 2 वर्षे या सांडग्यांना अजिबात जाळी लागत नाही। हे 2 वर्षे आरामशीर सांडगे टिकतात। इथं आपले सांडगे बघा वाळून तयार झालेले आहेत आणि सांडगे हे जास्त असे म्हणजे मोठ्या आकाराचे बनवायचे नाही, छोटे-छोटे आकाराचे तोडून घ्यायचे। म्हणजे काय होतं नंतर सांडग्याची भाजी बनवली ना, तर ते असे शिजवल्यानंतर जास्त असे मोठे फुगतात। त्याच्यासाठी सांडगे बनवताना छोटे-छोटेच बनवायचे आहेत। तर इथं आपले बघा सांडगे बनवून तयार झालेले आहेत। तर मोठं एक टोपलं भरून इथं सांडगे झालेले आहेत। जवळपास आजचे सांडगे मी तुम्हाला 2 किलो डाळीच्या प्रमाणामध्ये सांगितलेले आहेत। तर असे एकदाच बनवून ठेवा आणि उन्हाळ्यामध्ये काय होतं काळ्या मसाल्यांच्या भाज्या खाऊ वाटत नाहीत, मग तोंडाला चव नसते, तेव्हा तुम्ही ही झणझणीत अशी ही सांडग्याची भाजी तुम्ही रस्सा भाजी, सुकी भाजी बनवून खाऊ शकतात। आणि सर्वात महत्त्वाचं तुम्हाला जर सांगायचं झालं ना, तर हे आमच्याकडे काय होतं सांडग्याची भाजी ना ही आमरसाच्या वेळी ही आवर्जून केली जाते। जेव्हा म्हणजे आमरस पोळी बनवतो की नाही, तर तेव्हा ही सांडग्याची भाजी आमच्याकडे ही आवर्जून केलीच जाते। रसासोबत ही खूप छान लागते। एकदा नक्की तुम्ही ट्राय करा। तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा। आजचा व्हिडिओ थोडा देखील जर आवडला असेल तर प्लीज एक लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या कीर्तीज रेसिपी चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा आणि नवनवीन अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करून साइडची बेल वाजवायला अजिबात विसरू नका। तर भेटूयात अशाच एका छानशा आणि सोप्या रेसिपीमध्ये। तोपर्यंत स्वस्त खा आणि मस्त रहा।